हॅलो फ्रेंड्स, वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर पालकच्या भाजीमध्ये या वस्तू घालून तर बघा एवढी टेस्टी आणि रुचकर भाजी होते, तर एक सोडून दोन चपात्या खाल। आता पालकची भाजी सगळेच बनवतात बघा, पण आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीने दाखवते। आणि पालकच्या भाजीमध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात आहे, त्यामुळे आठवड्यातून 1 ते 2 वेळा ही भाजी खाल्लीच पाहिजे। बऱ्याच वेळेला आपण हटून भाजी बनवतो, त्यावेळेला घरातले नाक मुरडतात आणि काही जणांना तर पालकची भाजी आवडत पण नाही, पण तुम्ही या पद्धतीने जर बनवली तर नक्कीच आवडीने खातील बघा। त्यासाठी बघा मार्केटमधून आणतानाच पालक हिरवागार आणि फ्रेश आणायचा, तो स्वच्छ धुवायचा आणि नंतर चिरायचा। बरेच जण काय करतात की पहिला ते चिरून घेतात आणि नंतर धुतात, जे हिरवं पाणी निघून जातं ना, तर ते आरोग्यासाठी आपल्या खूप फायद्याचं आहे। त्याच्यामध्ये सगळे जीवनसत्व ते निघून जातात आणि आपल्या शरीराला कुठलेच जीवनसत्व भेटत नाही। त्यामुळे पालकची भाजी पहिले धुवायची आणि नंतर चिरायची। तर आज मी तुम्हाला बघा टिफिन रेसिपी, अगदी तुम्ही डब्याला सुद्धा ही भाजी घेऊन जाऊ शकता, एवढी टेस्टी आणि रुचकर लागते। तर पहिले सर्वात प्रथम 2 चमचे तेल कढईमध्ये गरम करायला ठेवायचं। त्यामध्ये बघा अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी टाकायची आणि 2 मीडियम साईजचे कांदे बारीक कट करून त्यामध्ये ते छान तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत। तेल सुटेपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे, कांद्याचा कच्चेपणा पूर्णपणे नाहीसा झाला पाहिजे। बऱ्याच वेळेला काय होतं की आपण जर भाजीमध्ये कांदा जो परतून घालतो तो व्यवस्थित जर परतला गेला नाही तर भाजीची चव बिघडू शकते, त्यामुळे तो तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आणि नंतर हिंग टाकायचा थोडासा तेलामध्येच। जर फोडणीत हिंग टाकला तर तोही जळला जातो आणि भाजीची चव बिघडते, त्यामुळे कांदा परतत आल्यानंतर थोडासा हिंग चिमूटभर टाकायचा आहे। आता त्यामध्ये बघा लसूण आणि हिरवी मिरची अगदी गरगरीत मिक्सरला वाटून घेतली, ती त्यामध्ये मिक्स केलेली आहे। तुम्ही हवं तर खलबत्त्यामध्ये कुटून सुद्धा ओबडधोबड अशी त्यामध्ये टाकू शकता, तर खूप चांगली चव येते आणि भाजी पण रुचकर होते। त्यामुळे शक्यतो हिरवी मिरची आणि लसूण वाटून टाकायचं आहे। आता हे व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घेतले बघा मी। आणि भाजीमध्ये पालकच्या भाजीमध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात आहे, त्यामुळे पालकच्या भाजी खाल्ल्याने बघा रक्त वाढतं, त्याचबरोबर आपल्या स्किनसाठी आणि आपल्या शरीरासाठी खूप ती हेल्दी आहे ती भाजी। त्यामुळे आपण कुठल्या ना कुठल्या पद्धतीने तरी आपण ती करून खाल्ली पाहिजे। तर तुम्ही जर अशा पद्धतीने जर बनवली तर खूप टेस्टी आणि रुचकर अगदी चटपटीत होते बघा ही भाजी। आता त्यामध्ये बघा थोडासा हिंग टाकला आणि थोडीशी हळद टाकायची कलर येण्यासाठी, नाही टाकली तरी चालेल। तर आता त्यामध्ये बघा ही आपण जी चिरलेली पालकची भाजी आहे ती त्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। आता दिसायला जास्त दिसते मेथीच्या भाजीसारखी आहे, पण शिजून फार कमी होते, त्यामुळे मीठ लगेच टाकायचं नाही, मीठ बेताने टाकायचे पण नंतर टाकायचं आहे, कारण भाजी पहिले सगळी व्यवस्थित सगळीकडनं मिक्स करून घ्यायची आहे फोडणीमध्ये। आणि पालकच्या भाजीला थोडं पाणी सुटलं जातं, त्यामुळे बेताने नंतर मीठ टाकायचं आहे। अगोदरच जर मीठ टाकलं तर मग भाजी शिजून कमी होते आणि नाहीतर मग भाजी खारट होऊ शकते। आता त्यामध्ये बघा ही मूग डाळ मी 2 चमचे घेतलेली आहे, ती पाण्याने धुतली आणि 1-2च मिनटं फक्त पाण्यामध्ये भिजत ठेवली आणि ती त्यामध्ये मिक्स केली। नाही भिजवली तरी चालेल, डायरेक्ट तुम्ही अशी मुगाची डाळ धुवून त्यामध्ये मिक्स केली तरी ती शिजली जाते। आणि मुगाची डाळ टाकून पालकची भाजी खूप टेस्टी लागते बघा। आता यामध्ये मिक्स करून घेतलं आहे मी। गॅसची फ्लेम कमीच ठेवायची आहे। तर भाजी ही मेथीच्या भाजीसारखीच बघा शिजून कमी होते, त्यामुळे लगेच मीठ टाकायचं नाही, नंतर टाकायचं आहे। आणि जर तुम्ही सुकी भाजी बनवत असाल तर थोडी मोठी मोठी कापली तरी चालेल। काही वेळेला आपण हटून भाजी करतो त्यावेळेला अगदी बारीक चिरून घेतो, तशीही चिरली तरी चालेल, तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही चिरू शकता। आणि ही पालकची भाजी बघा अशा पद्धतीने जर तुम्ही बनवली एवढी चटपटीत होते ना, तर याची वेगळीच टेस्ट लागते बघा। आता यामध्ये बघा मी थोडंसं मीठ टाकलेलं आहे, म्हणजे भाजी पूर्णपणे मिक्स करून घेतली, थोडीशी जरा ती हलवली, 1-2 मिनटं मी गॅसवर अशी ठेवलेली आहे आणि नंतर मग त्यामध्ये मीठ टाकलं, म्हणजे थोडी कमी होते आणि मग आपल्याला मिठाचा अंदाज येऊन अगदी बेताने मीठ टाकलं तर भाजी रुचकर लागते, नाही तर कुठेही मिठाचं प्रमाण असं कमी जास्त होत नाही। तर कलर पण खूप छान येतो। आणि आता बघा यावर 1-2 मिनटंच झाकण ठेवायचं आहे, फार वेळ ठेवायचं नाही आहे झाकण, 1-2 मिनटंच झाकण ठेवायचे। पुन्हा झाकण काढून अधूनमधून 1 ते 2 वेळा हलवायची आणि नंतर कमी गॅसवर लो फ्लेमवर ती व्यवस्थित अशी शिजून घ्यायची। एवढी चटपटीत ही भाजी होते ना, तर मी बघा
मुलांना टिफिनला अशाच पद्धतीने देते. चुटकीत मुलं टिफिन फिनिश करून येतील, एवढी टेस्टी लागते. बऱ्याच वेळेला पालकची भाजी म्हटलं की मुलं कंटाळा करतात खायचा किंवा नाक मुरडतात. त्यामुळे मग तुम्ही अशा पद्धतीने बनवून देऊ शकता. तर आता त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट असं जाडसर टाकायचा आणि सर्वात शेवटी टाकायचा आहे. आता झाकण ठेवायचं नाही आहे, एकच वाफ काढून घ्यायची आणि नंतर मग तुम्ही शेंगदाण्याचा कूट टाकायचा आणि अगदी लो फ्लेमवर ती व्यवस्थित अशी हलून घ्यायची. अगदी चटपटीत होते, म्हणजे त्यातलं पाणी पूर्णपणे नाहीसं झालं पाहिजे. म्हणजे जसं आपण कांदा परततो तेल सुटेपर्यंत, तशीच भाजी पण अशी छान त्यातलं ओलसरपणा सगळा नाहीसा झाला पाहिजे. अशी चटपटीत भाजी दिसली की मग गॅस ऑफ करायचा. एवढी छान बघा, कलर किती छान आला आहे. तर चव तर विचारू नका, एवढी अप्रतिम चव लागते. तर नक्की ट्राय करून बघा. कशी झाली आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि हो, हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून कुठल्या शहरातून बघताय हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, म्हणजे मला समजेल की माझा व्हिडिओ हा कुठपर्यंत पोहोचलेला आहे. आणि ही भाजी नक्की ट्राय करून बघा, एवढी टेस्टी आणि रुचकर लागेल. तर घरच्यांना तुमच्या नक्कीच आवडेल बघा आणि कायम तुम्ही अशीच बनवाल. थँक्यू.